वेलकम टू स्पॉटलाईट. या लेक्चरमध्ये आपण एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स 2020बद्दल जाणून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो 74 आहे, 74, जो मागच्या वर्षी 2019मध्ये 76 होता. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करा. त्याची लिंक या डिस्क्रिप्शनवर दिलेली आहे व्हिडिओच्या. आणि फेसबुकवर डॉक्टर सुशील स्पॉटलाईट नावाचा ग्रुपही आहे, त्यालाही फॉलो करा. तर बघूयात एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स 2020. आता हे तुमच्यासमोर रँक आहेत. 1 नंबरला आहे स्वीडन, 2 नंबर स्वित्झर्लंड, 3 नंबर फिनलँड, 4 नंबर डेन्मार्क, 5 नंबर नॉर्वे, 6 नंबर ऑस्ट्रिया, देन UK, फ्रान्स, नेदरलँड आणि आईसलँड. तर हे पहिले 10 देश आहेत. मोस्ट प्रोबॅबली प्रत्येक इंडेक्समध्ये तुम्हाला ही लोक पहिल्या 3-4 आढळतात, कॉमनच आहेत. फार क्वचित त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. ही जी एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स आहे ही पब्लिश कोण करतं तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करत असतो बघा, है ना. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम UPSCमध्ये जे प्रश्न प्रिलिम्सला विचारले जातात त्याच्यात विचारलं जातं की इंडेक्स किंवा रिपोर्ट असेल तर कोण पब्लिश करतं. सो एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. MPSCमध्ये किंवा कंबाईनमध्ये प्रश्न विचारला जाईल तर एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, 74वा. हे असं कायमस्वरूपी असेल असं सांगता येत नाही, हे एकामेकाला कॉपी पण करतात. त्याच्यामुळे तुम्हाला तिकडं व्हाईस वरचा प्रश्न पण जाऊ शकतो. आता खरं तर याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत. एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्सचं जे फ्रेमवर्क आहे की म्हणजे सिस्टीमचं जे परफॉर्मन्स आहे त्या संबंधीच्या काही बेसिक गोष्टी, की एक, त्या सिस्टीमला सिक्युरिटी आणि त्याचा असेस, या संबंधी सुरक्षा आणि असेस हे बघणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी, पर्यावरण शाश्वतता, हा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जी व्यवस्था आज कुठल्याही देशामध्ये एनर्जीसाठी असेल, जवळपास 115 देशांमध्ये हे सगळं बघितलं जातं एनर्जीचं, आणि 40 इंडिकेटर्स आहेत याचे. आणि तिसरी महत्त्वाची बाब सिस्टीम करता आहे की आर्थिक जी काही वाढ किती होते आणि विकास किती होतो, इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि सिक्युरिटी असेस. तर ह्या 3 महत्त्वाच्या बाबी इथं आहेत. आणि दुसरं म्हणजे काय की याचे डायमेन्शन्स जर तुम्ही बघितले तर एनर्जी सिस्टीम स्ट्रक्चर आहे इथे, ऊर्जा, त्याच्यानंतर भांडवल किती गुंतवलं जातं आहे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती होते आहे, त्याच्यानंतर पॉलिटिकल कमिटमेंट आणि रेग्युलेशन, की जर ज्या गोष्टी आपण निर्धारित करतो त्या खरंच होतात का एनर्जीच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशन्स अँड गव्हर्नन्स, एनर्जी संबंधीच्या ज्या काही संस्था आहे आणि त्यांचं प्रशासन, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये समन्वय आहे किंवा नाही. त्याच्यानंतर ह्युमन कॅपिटल अँड कन्झ्युमर पार्टिसिपेशन, की मानव संसाधन आणि जो ग्राहक आहे तो ह्या सगळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो किंवा नाही. आणि लास्ट वन बट नॉट लिस्ट, ते म्हणजे पायाभूत सुविधा आणि त्यासंबंधी ह्या सगळ्या एनर्जीचं बिझनेस होण्यासंबंधीचं वातावरण एकंदर त्या इकॉनॉमीमध्ये आहे का ते पण बघितलं जातं. रँक तुम्ही बघा, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि फिनलँड हे 3, आणि भारत जो आहे तो 74व्या नंबरवर आहे. तर आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि स्वीडन, स्वित्झर्लंड, फिनलंड हे सगळे पाठ करत राहायचे का 10पर्यंत? नक्कीच नाही. तुम्हाला देश कळतायत समोर. कधी तुम्हाला टिपिकल क्लोज टू क्लोज इतकं विचारलं जात नाही की स्वीडन, स्वित्झर्लंड किंवा स्वित्झर्लंड, फिनलँड. तर याच्यामध्ये एखादा अफगाणिस्तान वगैरे ऑप्शनमध्ये टाकतात आणि ते बाहेर काढता येतं. रिजेक्शनने तुम्हाला या गोष्टी सोप्या होतात. 13 मे रोजी ही इंडेक्स जी आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने रिलीज केलेली आहे, ग्लोबल एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स 2020. ओके, सो आजच हे आलेलं आहे. भारताचा जो क्रमांक आहे तो 2019मध्ये 76 होता. भारताने 2 क्रमांकांनी आपला रँक सुधारलेला आहे. भारताचा जो स्कोअर आहे तो 51.5%. आता हे स्कोअर प्रकरण काय आहे? सो एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्समध्ये स्कोअर जे असतात ते 0 ते 100% असतात. जेवढा जास्त तुमचा स्कोअर तेवढा तुमचा रँक वर असतो. याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब आहे की स्वीडन जे आहे, स्वीडनलाचा स्कोअर 74.2% आहे आणि स्वीडन टॉपवर आहे. स्वित्झर्लंडचा स्कोअर आहे 73.4%, फिनलँडचा 72.4%. तसं बघायला गेलं तर याच्यामध्येही कमी झालेली आहे. हे स्कोअर जे आहे तर ते आधीपेक्षा जरा कमीच आहेत. एकूण 115 देशांमध्ये ही रँक इंडेक्स बघितली जाते आणि 40 इंडिकेटर्स आहेत. याच्यासाठी वेगवेगळे निकष आहेत, ते त्याच्यानुसार या गोष्टी होतात. आता याच्यामध्ये 2 गोष्ट असतात की करंट परफॉर्मन्स ऑफ एनर्जी सिस्टीम, म्हणजे वर्तमानामध्ये तिथल्या ऊर्जा सिस्टीम किंवा ऊर्जा व्यवस्था कशी वर्क होते, आणि दुसरं म्हणजे की फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये तिथली यंत्रणा जी आहे ती सिक्युअर आहे का, शाश्वत आहे का, अफोर्डेबल आहे का, फ्युचर एनर्जी सिस्टीमसाठी शाश्वत, परवडणारी आणि संरक्षित आहे का, ह्याही बघितलं जातं. म्हणजे करंट आणि फ्युचर या दोन्ही गोष्टी याच्यात बघितल्या जातात. आता याच्यामध्ये जवळपास 94 देश जे आहेत त्यांनी प्रोग्रेस केलेली आहे 2015 पासून. 70% ग्लोबल पॉप्युलेशन, लोकसंख्या असणारे देश जे आहेत
त्यांनी याच्यामध्ये प्रगती केलेली आहे, परंतु एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीमध्ये मागेच आहेत. शाश्वत जो काही ग्रोथ झाली पाहिजे, पर्यावरणाचा विकास, तो नाही आहे. पहिल्यांदा US जे आहे, अमेरिका जे आहे, ते 25% प्रायोरिटीच्या बाहेर गेलेलं आहे. 32वा रँक आहे त्याचा. ओके. त्याच्यानंतर G20चा जर विचार केला तुम्ही तर फक्त फ्रान्स आणि UK 7वा रँक आणि फ्रान्स 8वा रँक हेच पहिल्या टॉप 10मध्ये आहेत. चीन, इंडिया आणि इटली हे कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट करणारे देश आहेत एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्समध्ये 2015 पासून. सो असेही प्रश्न तुम्हाला विचारले जातात की ज्यात स्टेटमेंट असतं की भारताने 2015 पासून कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट याच्यामध्ये केलेली आहे, तर ते स्टेटमेंट बरोबर असणार आहे. MCQ करता लक्षात ठेवा. रशिया, जपान, साऊथ कोरिया, जर्मनी जे आहे त्यांनी मॉडरेट गेन्स, म्हणजे त्यातल्या त्यात ठीक आहे परिस्थिती त्यांची. 11 देश जे आहेत ते स्टेडी प्रोग्रेसवाले आहेत ईच इयर 2015 पासून. अर्जेंटिना, चायना, इंडिया याच्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. असे स्टेटमेंट विचारले जातात. इटली आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग बांगलादेश, बल्गेरिया, चेक रिपब्लिक, हंगरी, केनिया, ओमान. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, 2015 पासून दरवर्षी इम्प्रोवाईज करणारा देश भारत आहे. त्याच्यानंतर कॅनडा, चिली, लेबनन, मलेशिया, नायजेरिया, टर्की यांचे जे स्कोर आहेत ते 2015 पासून डिक्लाईन होत आहे, म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स कमी होत जातो आहे. त्याच्यानंतर जवळपास 55.1% ग्लोबल ॲव्हरेज आहे ETI स्कोअरचा 2020मध्ये. आणि इम्प्रोवायझेशन जे आहे ते 2% झालेलं आहे 2015 पासून. 75 देश जे आहेत, 75% देश, तर त्यांनी त्यांचं एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी जे आहे, पर्यावरणाची शाश्वतता, तर ती इम्प्रूव्ह केलेली आहे. आणि तिच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी येतात की फॉर एक्झाम्पल की प्रिंटिंग कार्बन असेल, कोल प्लांटचं रिटायरिंग असेल, म्हणजे कोळशाचे प्लांट जे आहे ते बंद केले त्यांनी. इलेक्ट्रिसिटीचं मार्केट रिडिझाईन केलेलं आहे. रिन्युएबल एनर्जी सोर्सेसवर फोकस केलेला आहे. आता ह्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. त्याच्यानंतर 20% जी ग्लोबल पॉप्युलेशन आहे ती 80% एनर्जी कन्झ्युम करून टाकते जवळपास. 3% डिक्लाईन आहे कोल पॉवरमध्ये, थर्मल पॉवरमध्ये 2019च्या तुलनेमध्ये. त्याच्यानंतर WEFचा सर्वे जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये 70% जे यंगस्टर्स आहेत ते एनर्जी ट्रान्झिशनच्या बाबतीमध्ये स्टॅग्नंट किंवा स्लो आहे असा अर्थाने ते कम्युनिटी जी आहे ती कन्सिडर करते. पण लेस दॅन 1% इन्क्रीज झालेला आहे ॲव्हरेज ETI स्कोअरमध्ये टॉप कंटेनमेंट 2015 पासून. भारताबद्दल जाणून घेऊयात, भारताची परिस्थिती काय आहे. भारताची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर एनर्जी ट्रायंगल जो आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आणि ग्रोथ, जे काही आपली विकास आहे, त्याच्यानंतर एनर्जी ॲसेस सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला दिसतं. पॉझिटिव्ह ट्रॅजेक्टरी आहे याच्यामध्ये. आणि स्ट्रॉंग पॉलिटिकल कमिटमेंट भारतात दिसून येते. ती तुम्हाला इथं लक्षात येईल की नॉन रिन्युएबल जे काही आहे त्याच्यापासून आपण 275 गीगावॅट 2027पर्यंत आपण तेवढं हे करणार आहोत. रिन्युएबल एनर्जीवर आपण फोकस करणार आहोत. एक्सपान्शन प्रोग्राम, LED बल्ब्स वगैरे, स्मार्ट मीटर्स आणि या सगळ्या गोष्टी आपण वापरतो आहे भारतात, त्याला प्रमोट पण केलं जात आहे. सो भारतासाठी ही चांगली बाब आहे. सो एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पब्लिश करतं. 2019मध्ये भारताचा क्रमांक होता 76, आता 2020मध्ये तो 74 आहे. 2015 पासून भारताने याच्यामध्ये कंटिन्युअस ग्रोथ केलेली आहे. चांगलं आहे आपल्यासाठी आणि येत्या काळामध्ये अजून इम्प्रोवायझेशन होणं अपेक्षित आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.